नमस्कार, रुपाली कांबळे ब्लॉग्समध्ये स्वागत आहे। आज आपण नवीन डिश बनवत आहे। खूप सोपी आहे बनवायला। इथे 1 कप मी मैदा घेतलेला आहे। ही डिश आपण गव्हाच्या पिठापासून पण बनवू शकतो। यामध्ये टाकूया ओवा, थोडंसं तीळ टाकलेला, मीठ टाकत आहे, चवीनुसार मीठ टाकायचं। छान असं मिक्स करून घेऊया। पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकलेला। तेल, मीठ, ओवा छान असं मिक्स करून घेऊया। जास्त तेल नाही टाकायचं, थोडंच टाकायचं। छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण थोडे थोडे पाणी करून गव्हाचं पीठ मळत असतो त्याप्रमाणे मळून घेऊया। खूप गिलसर पण नाही करायचं आणि खूप घट्ट पण नाही, पण घट्ट ठेवायचं। छान असं पीठ मी मळून घेत आहे। बघा, छान असं पीठ मळलेलं आहे। ही डिश खायला खूप छान लागतं। खूप छान बनलेली होती। बघा, छान असं पीठ मळून घेतलेलं आहे। इथे मी 1 बटाटा घेतलेला आहे। बटाटा किसून घेऊया। छान असा बटाटा किसून घेतलेला आहे। इथे मी जिरा पावडर घेतलेला आहे, मीठ, लाल तिखट, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चाट मसाला आणि काळा नमक। पोहा खाच्या चम्मचने 1 चम्मच पूर्ण साहित्य घेतलेलं आहे। कोथिंबीर टाकूया आणि आता मिक्स करून घेऊया। यामध्ये हिरवी मिरचीचा पण वापर करू शकता। छान असा मसाला बनलेला आहे। यामध्ये आपण 1 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकूया। कॉर्नफ्लोअर टाकल्याने आपण जी डिश बनवत आहे तो मसाला हा मसाला तेलामध्ये सुटणार नाही, म्हणून यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकूया। छान असा आता जे पण डिश बनवत आहे त्यासाठी मसाला तयार आहे। आपण पीठ मळून घेतलेले होते। बघा, छान असं आता आपण चपाती लाटूया। खूप जाड पण नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही। छान अशी चपाती मी मळून घेत आहे। चपाती लाटून घेत आहे। ही डिश बनवायला खूप सोपी आहे। आपल्याकडे पार्टी वगैरे असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो। आता आपण कापून घेऊया। बर्थडे पार्टी किंवा काही पण छोट्या मुलांसाठी बनवायचं असेल तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि ही डिश मुलांना खूप आवडणार। छान असं या प्रकारे मी चपातीला कापून घेतलेला आहे। मध्ये 1 वाटी ठेवूया आणि आपण जो मसाला बनवून घेतलेला होता तो मध्ये भरूया। छान असं चपातीला लावून घेऊया। छान असा मसाला चपातीला लावलेला आहे। खूप चविष्ट बनलेली आहे ही डिश। त्या प्रकारे तुम्ही नक्की बनवून बघा। मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार ही डिश आणि पटकन बनणारी ही रेसिपी आहे। छान असा मसाला लावलेला आहे। वाटी काढून घेऊया आणि आता आपण रोल बनवूया।
थोडंच पाणी लावायचं आणि पॅक करून घेऊया. बघा, छान असा रोल बनलेला आहे. बघायला छान दिसत आहे, तसेच खाण्यासाठी पण छान बनलेली आहे ही डिश. या प्रकारे मी पूर्ण रोल बनवून घेतलेले आहे. छान असे रोल बनलेले आहे. मीडियम गॅसवर तेल गरम होण्याकरिता ठेवायचा आणि ही डिश आपल्याला मीडियम गॅसच ठेवायचा आणि मीडियम गॅसवरच ही डिश तळून घ्यायची आहे. तेल खूप जास्त गरम नाही होऊ द्यायचे. तळण्याकरिता थोडा वेळ लागत असतं, पण ही डिश खूप चविष्ट बनतं आणि क्रिस्पी बनतं. छान असा ब्राऊन कलर येऊ द्यायचा आणि नंतर ही डिश आपण काढून घेऊया. बघा, कॉर्नफ्लोअर टाकलेला तर मसाला बाहेर पसरत नाही आहे, निघत नाही आहे. आहे ना बनवायला सोपी? नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे ही डिश. माझ्या घरी सगळ्यांना आवडलेली. छान अशी पूर्ण डिश मी तळून घेतलेली आहे. सॉस आणि ही डिश खायला खूप छान लागतं. छान अशी डिश बनवून घेतलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.